का रडतोस बाळा? मी ऐकतोय. तुझ्या काळजाच्या कप्प्यातली ती कुजबूज, तुझ्या ओल्या उशीतली ती भिरभिरती श्वास. मी आहे ना रे, मी आहे. सगळ्यांनी हसल्यावर तू शांत राहिलास, सगळ्यांनी नाकारल्यावर तू झाडाखाली बसलास. पण बाळा, मी सोडून गेलो का? नाही, मी तुझ्यासोबतच होतो. तुझ्या अश्रूंमध्ये, तुझ्या हसऱ्या चेहऱ्याआडच्या वेदनेत, तुझ्या शब्दापलीकडल्या या दाट शांततेत मी होतो. माझा भक्त रडतोय, म्हणतोय माझं कोणच उरलं नाही. पण बाळा, एकदा डोळे बंद कर आणि काळजाने ऐक. मी पुटपुटतोय, मी आहे रे, मीच आहे. लोक काय बोलतील म्हणून तू गप्प राहतोस, पण लक्षात ठेव, लोक हसतात, विसरतात, पुढे जातात. पण मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. जरी तू खाली पडलास तरी माझा हात तुझ्या पाठीवर असतोच. कधी वाटतं ना, आता सहन होत नाही, बस झालं, संपवून टाकावं सगळं. तेव्हाच मी हळूच पुटपुटतो, हे शेवट नाही बाळा, ही नवी सुरुवात आहे. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच देव स्वतः प्रकट होतो. तुझ्या डोळ्यातली ओळ बघून मला त्रास होतो रे. माझ्या नावाचा जप करताना तुझं थरथरतं मन ते माझ्या हृदयाला स्पर्श करतं. तू एक पाऊल चल, मी 100 पावलं तुझ्या दिशेने धावेन. कारण तू भक्त आहेस आणि भक्ताचं दुःख सहन करणं हे माझं व्रत आहे. आज पुन्हा रडतोयस ना तू? तर चल, माझ्या मांडीवर डोकं ठेव, रड, मन मोकळं कर. पण नंतर उठ, कारण आता तुझ्या हातात माझा आशीर्वाद आहे आणि पाठीशी माझं अस्तित्व. एक वचन दे बरं मला, माझ्यावर विश्वास ठेवशील? मग बघ, सगळं बदलून टाकेन मी. कधी तुम्हालाही असं वाटलंय का की सगळं निघून गेले, की रडावंसं वाटतंय? तर फक्त एवढं करा, डोळे मिटा आणि म्हणा, स्वामी, मी थकलोय पण तुझ्यावर विश्वास ठेवतो. तेव्हाच तुम्हाला जाणवेल, तो आवाज मनात बोलतोय, का रडतोस बाळा, मी आहे ना. कमेंट करा, स्वामी माझ्यासोबत राहा आणि मन मोकळं करा. तुमच्यासारख्याच एखाद्या भाविकाच्या मनाला आधार मिळेल हा व्हिडिओ शेअर केल्यावर. हा संदेश हृदयात उतरला असेल तर लाईक करून तुमचा हो स्वामींना कळवा. सबस्क्राईब करून स्वामींचं हे प्रबोधन पुढेही ऐकण्यासाठी तयार राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.